रात्रीचा शांत प्रवास अकोला स्टेशनवर एकदम शांत वातावरण आणि त्या शांततेतून एकामागून एक धावणाऱ्या मालगाड्यांचा आवाज. थोडा उशीर झाला आणि जवळपास 20 मिनिटे उशिराने आपली गाडी अकोल्यावरून निघाली. या संपूर्ण प्रवासात अनुभवली चविष्ट जेवणाची मजा, खिडकीतून दिसणारे रात्रीचे सुंदर दृश्य आणि रेल्वे प्रवासाचा वेगळाच आनंद. आणि खास म्हणजे नियोजित वेळेच्या तब्बल 1 तास आधीच आपली गाडी परळी वैजनाथला पोहोचली. तर चला अकोला ते परळी वैजनाथ या भन्नाट रेल्वे प्रवासाचा अनुभव घेऊया सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासात अकोला जंक्शनवरून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 11406 अमरावती पुणे एक्सप्रेस ट्रेनने. आणि मित्रांनो, आजचा आपला प्रवास होणार आहे अकोला ते परळी वैजनाथ इथपर्यंत. आणि चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाच्या नावासमोर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, या ठिकाणी पार्सल जे आहे ते घेतलेलं आहे आणि हे पार्सल काय आहे ते तुम्हाला आता मी मित्रांनो स्टेशनमध्ये गेल्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यावर दाखवणार आहे. चला तर मग जाऊया स्टेशनमध्ये आणि करूया व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, बघू शकता अकोला इथे एकामागून एक सलग गाड्या येत आहेत व आपली अमरावती पुणे एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येणार आहे. तर मित्रांनो, अकोला रेल्वे स्टेशनवर AC वेटिंग हॉल आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे देऊन थांबू शकता. आपली ट्रेन येईपर्यंत मी सुद्धा या ठिकाणी थांबलेलो आहे. तर मित्रांनो, WAP4 लोकोमोटिव्ह सोबत आपली अमरावती पुणे एक्सप्रेस पोहोचलेली आहे अकोला रेल्वे स्टेशनवरती 9:25 9:30 टाइम आहे. पण 5 मिनिटं अगोदर आपली ट्रेन जी आहे ती अकोला इथे पोहोचलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपली अमरावती पुणे एक्सप्रेस आलेली आहे अकोला जंक्शनवर प्लॅटफॉर्म नंबर 3 वर. आणि आता आपण जात आहोत आपल्या सीटवर. आपला कोच आहे S1 आणि मिळालेले आहे आज आपल्याला साईड लोअर 23 बर्थ. तर चला जाऊया आपल्या सीटवर. तर मित्रांनो, हा आहे आजचा आपला कोच S1 आणि आपली सीट आहे साईड लोअर 23. जय श्री गणेशाय नमः. तर मित्रांनो, ही आहे 23 नंबर सीट मिळालेली आहे आज आपल्याला साईड लोअर. तर मित्रांनो, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून 2 वॅगनाइन लोकोमोटिव्ह सोबत एक मालगाडी जी आहे ती क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो, आपली अमरावती पुणे एक्सप्रेस ऑन टाईम पोहोचलेली आहे अकोला जंक्शनवरती 9:20 आणि मित्रांनो, या ठिकाणावरून 9:30 निघण्याचा टाईम आहे आपल्या अमरावती एक्सप्रेसचा. तर मित्रांनो, बघूया आता किती वेळात आपली ट्रेन जी आहे ती अकोल्यावरून निघणार आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे संध्याकाळचं जेवण आहे ते बाहेरूनच घेतलेलं आहे. आणि थोड्याच वेळात गाडी निघाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की काय आहे आपल्या आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये आणि काय मागवलं होतं आपण बाहेरूनच हॉटेलमधून. तर मित्रांनो, आपल्या अमरावती पुणे एक्सप्रेसचं अकोला जंक्शनवरती इंजन बदललं जातं, त्यामुळे 10 मिनिटाचा स्टॉप आहे अकोला जंक्शनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो, शेगावची फेमस कचोरी तसेच दाबेली तुम्हाला या ठिकाणी भरपूर व्हरायटी खाण्यापिण्यासाठी मिळत आहेत या ठिकाणी अकोला जंक्शनवर. आणि या ठिकाणी 10 मिनिटाचा स्टॉप आहे आपल्या अमरावती पुणे एक्सप्रेस ट्रेनचा. तर मित्रांनो, 9:50 आपली अमरावती पुणे एक्सप्रेस निघालेली आहे अकोला जंक्शनवरून. रात्रीच्या शांततेत 20 मिनिटं उशिराने आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून अखेर निघाली. आणि हा सुरू झाला आपला रात्रीचा भन्नाट रेल्वे प्रवास. तर मित्रांनो, आपली अमरावती पुणे एक्सप्रेस निघालेली आहे अकोला जंक्शनवरून. आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल तुम्हाला आता सांगतो. तर आणि मित्रांनो, या ट्रेनचा अमरावतीवरून निघण्याचा टाईम आहे 7:50 आणि दुसऱ्या दिवशी 4:25 आपल्याला पुणे जंक्शनवर पोहोचवते. आणि मित्रांनो,
आजचा आपला प्रवास जो आहे तो अकोला ते परळी असा होणार आहे आणि अकोल्यावरून 9:20 निघण्याचा टाईम आहे, पण 9:50 आज निघालेली आहे. 20 मिनिटं उशिराने मित्रांनो आज ट्रेन निघालेली आहे आणि परळीला आपल्याला 5:10 पोहोचवणार आहे. तर बघूया आता लेट जाते का टायमावर जाते. चला मित्रांनो, प्रवासाला तर सुरुवात झालेली आहे आपल्या अकोला जंक्शनवरून. मित्रांनो, आज ट्रेन येण्यासाठी थोडा वेळ होता म्हणून अकोला स्टेशन बाहेरून ही व्हेज थाळी घेतलेली आहे. बघू आता या थाळीची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो, आता पहिल्यांदा सर्वात अगोदर शेवभाजी कशी आहे ते बघूया. तर मित्रांनो, शेवभाजी जी आहे ती 1 नंबर आहे आणि डाळ खाल्लेली आहे. वरणही मित्रांनो खाल्लेला आहे, नंबर 1 आहे. तर चला पटकन जेवण करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आपली ट्रेन शिवनी शिवापूर रेल्वे स्टेशन स्किप करत आहे. आणि मित्रांनो, शिवनी शिवापूर इथे पहिली क्रॉसिंग झालेली आहे आपल्याला परळी अकोला पॅसेंजर ट्रेनची. आणि पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर परळी अकोला पॅसेंजर ट्रेन जी आहे ती आलेली आहे. आणि मित्रांनो, सध्या रात्रीचे 10:23 झालेले आहेत आणि या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती बार्शी टाकळी रेल्वे स्टेशन जे आहे ते स्किप करत आहे. मित्रांनो, आपलं जेवण जे आहे ते एकदम एकच नंबर झालेलं आहे. थाळी एकदम नंबर 1 होती मित्रांनो. 140 रुपयाला होती, पण छान होती, चवही खूप छान होती आणि मित्रांनो भाजी पोळ्या छोट्या होत्या वाटमध्ये कमी पडत, पण व्यवस्थित झालेला आहे. आणि मित्रांनो, नंतर कधी आपल्याला या ठिकाणी हीच थाळी घेण्याचा प्रयत्न करेन. ही बाहेर जाऊन भेटावी थाळी आणि छान जेवण करावं. आणि मित्रांनो, जबरदस्त स्पीडमध्ये आपली ट्रेन जी आहे ती लोहगड रेल्वे स्टेशन स्किप करत आहे सध्या. आणि मित्रांनो, सर्वजण झोपलेले आहेत, पण आपल्यासाठी हा प्रवास जो आहे तो सुरूच आहे. रात्रीचा प्रवास आहे आणि खूपच मजा येत आहे या रात्रीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, अकोलापासून 79 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली अमरावती पुणे एक्सप्रेस वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आणि वाशिम इथे मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि या ठिकाणी भरपूर पॅसेंजर मित्रांनो उतरलेले आहेत वाशिम रेल्वे स्टेशनवर. आणि भरपूर पॅसेंजर चढले सुद्धा आहेत मित्रांनो वाशिम रेल्वे स्टेशनवरून आपल्या ट्रेनला. तर मित्रांनो, 11:33 वाशिम रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, आपली अमरावती पुणे एक्सप्रेस पोहोचली आहे 1:45 पूर्णा जंक्शनवरती. आणि या ठिकाणी मित्रांनो 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या अमरावती पुणे एक्सप्रेस ट्रेनचा पूर्णा जंक्शनवर. पूर्णा इथं मित्रांनो बघू शकता जास्त पॅसेंजर काही चढलेले नाहीत आपल्या ट्रेनमध्ये. शांत आहे एकदम स्टेशन.
तर मित्रांनो पूर्णा येथे 10 मिनिटं थांबल्यानंतर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती पूर्णा जंक्शनवरून 1:55 निघालेली आहे. आणि मित्रांनो परळी येथे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन आलेली आहे आणि या ठिकाणी असं आहे परळीचं रेल्वे स्टेशन बघू शकता. तर मित्रांनो गाडी संख्या 11406 अमरावती पुणे एक्सप्रेस पोहोचली आहे. परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर 4:14 मित्रांनो 5:10 येण्याचा टाईम आहे, पण 1 तास 4 मिनिटं लवकरच मित्रांनो परळी येथे आपली ट्रेन पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी इंजिन बदलणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती आता 10 मिनिटाचा स्टॉप आहे, मात्र 1 तास बिफोर आल्यामुळे 1 तास मित्रांनो या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती थांबणार आहे. आणि मित्रांनो आपला जो प्रवास आहे तो परळी इथेच संपणार आहे, कारण आपला हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला तर मग मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू, पण तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. पूर्णापर्यंत मी जागा होतो, पण पूर्णानंतर थोडंसं झोपावं म्हणलं, पण डायरेक्ट केव्हा परळी आली कळलंच नाही मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो आपली पुणे अमरावती एक्सप्रेस बरोबर 5:20 परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे.